कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, परवाच मी एक शंका उपस्थित केली की कोणीतरी दुसऱ्याच लोकांनी दगडफेक करायची किंवा अजून काही करायचं आणि नाव बदनाम मुस्लिम धर्मियांचं व्हायचं. आणि ही शंका उपस्थित केली आणि सेम घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे. सापडली आहेत लोक. हरामी हिंदू लोकांनी दंगल व्हावी या हेतूने मुस्लिम लोकांसारख्या गोल टोप्या घालून 8 लोक सापडलेत. 4 मोटरसायकलवर येऊन ठराविक एरियामध्ये मशिदींच्या आसपास, घरांच्या आसपास आपत्तीजनक गोष्टी टाकल्या. परंतु CCTV कॅमेरे आजकाल बऱ्याच ठिकाणी लागलेले आहेत आणि त्याचाच रिझल्ट 8 मुलं सापडली आहेत. अगदी मिश्रा, श्रीवास्तव अशी काही नावं आहेत. त्यांची नावावळी देण्यात काय पॉईंट नाही आहे. मतितार्थ हा आहे, म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा षडयंत्र रचून 2 धर्माच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करायची आणि मग त्याचा फायदा नक्की कोणाला होणार असतो तो फायदा होऊ द्यायचा. ज्याप्रमाणे सनातनी लोकांमध्ये काही काही मंदिरातले पुजारी सुद्धा मुस्लिम धर्मीय आढळलेत आणि आता हिंदू लोक मुस्लिम लोकांना बदनाम करण्यासाठी, म्हणजे एखादी घटना 2 समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखी करायची आणि काय पेटते ते पेटू दे, अशा घाणेरड्या प्रवृत्तीच्या माणसांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे. भारतीय संस्कृती ही तशी पाहिली ना तर सर्वसमावेशक संस्कृती आहे. अहो, इतक्या धर्माचे लोक कुठल्याच देशामध्ये इतक्या जाती, इतके धर्म एकत्र नांदत नाहीयेत. एकमेव उदाहरण आहे. मग इतकी श्रेष्ठ संस्कृती, तिला जर हा बट्टा लावण्याचा प्रयत्न होत असेल तर तेही चुकीचं आहे. ज्यांनी गुन्हा केला ती लोक हिंदू आहेत म्हणून मी त्यांची बाजू घेईन असं कदापिही होणार नाही, किंवा कायदा सुद्धा त्यांची बाजू घेणार नाही. जे त्यांनी केलंय हे माणुसकीला काळीमा फासण्याचंच केलेलं आहे. त्याच्यामुळं या 8 लोकांना जे काही आहे ते कायदेशीर कार्यवाही चालू आहे आणि नक्कीच शिक्षेस पात्र ठरतीलच. मी विनंती करेन दोन्ही धर्मातल्या माणसांना, कोणीही अशी तेढ निर्माण होण्यासारखं स्वतःचा धर्म लपवून अशी काही कृत्य करण्याचा प्रयत्न कदापिही केला गेला नाही पाहिजे, हे कटाक्षाने पाळा. आणि तुम्हाला वाटत असेल की कोणी तुम्हाला पाहिलं नाही, पण आज कित्येक ठिकाणी, कित्येक गल्लीबोळात सुद्धा CCTV कॅमेरे आहेत. एखाद्या सोसायटीतला मधला रस्ता असतो, दोन्ही साईडनी बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंगच्या आवारातला CCTV रस्त्यावरच्या काही गोष्टी कॅच करू शकतो. या गोष्टींचं भान प्रत्येकाला असलंच पाहिजे. आणि नक्कीच पोलीस फोर्स सर्वप्रथम ज्या एरियात एखादा गुन्हा घडतो त्या एरियातले CCTV फुटेज सर्वप्रथम तपासली जातात. साधं गणित आहे. लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन ठरण्यासाठी कोणी संशयित काय मिळतोय का हे बघितल्यानंतर सगळी ठरते.
आता असे हे 8 लोक आज सापडली आहेत आणि तेही उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येमध्ये सापडली आहेत. राम जन्मभूमीमध्ये अशा वाईट विचाराचे पण हिंदू जर असतील तर मी निषेध करतो या लोकांचा. खूप खेद व्यक्त करतो अशा घटनांबद्दल आणि त्यांनाही जरब बसवलीच पाहिजे अशी योगी आदित्यनाथजींना नक्कीच विनंती करेन मी. तुम्ही लोक हे सिद्ध करताय की आम्ही आमच्या हिंदू संस्कृतीच्या विरुद्ध वागू शकतो. हे चुकीचं आहे. 2 धर्मामध्ये दंगे उफाळून यावेत, हाणामाऱ्या व्हाव्यात, एकमेकांमध्ये वितुष्ट निर्माण व्हावं, अशा पद्धतीची आखणी करून जर कोणते हिंदू धर्मीय सुद्धा जर कार्यरत असतील तर त्यांचा सुद्धा जाहीर निषेध, जाहीर निषेध. मित्रांनो, जे काही आपल्या देशात चाललंय ना, हे मी वारंवार सांगतोय की या घटना घडायला नकोच आहेत. सामंजस्य हे प्रत्येक धर्मियांमध्ये पाहिजे, कोणत्याही धर्माचा असेना. कारण इथं जर तुम्ही तेढ निर्माण करत असाल याचा फायदा तिसरी राष्ट्र उठवण्यासाठी टपून बसलेली आहेत आणि मग खूप मोठं आपल्याला भोगावं लागू शकतं. या गोष्टींचा सारासार प्रत्येकाने विचार केलाच पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र विनंती, एकमेकांमध्ये तेढ निर्माण होईल, एकमेकांमध्ये वितुष्ट निर्माण होईल, एकमेकांच्या सणांना आपण किंमत दिलीच पाहिजे. हे मनात ठेवून कोणत्याही प्रकारे एकमेकांमध्ये वैमनस्य येईल असं कृत्य कोणत्याही धर्माच्या लोकांनी केलंच नाही पाहिजे. हीच कळकळीची नम्र विनंती. जय हिंद, जय भारत.